भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य झोकून दिलं ते म्हणजे स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब. ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्त्याला पक्षाशी जोडणं, संघर्षाच्या काळात पक्षाची ताकद वाढवणं आणि जनतेचा विश्वास संपादन करणं हे त्यांच्या राजकीय प्रवासाचं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी पंकजा मुंडे यांनी स्वीकारली. गेली अनेक वर्ष त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम केलं. राज्यभर दौरे केले, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधला आणि अनेक राजकीय संघर्षांचा सामना देखील केला. त्यामुळे त्या आज भारतीय जनता पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक मानल्या जातात. मात्र नुकत्याच त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की जर मला राजकारण माझ्या विचारांशी सुसंगत वाटलं नाही तर जसा समृद्धी महामार्गावर एक्झिट असतो तसाच माझ्यासाठीही राजकारणातून बाहेर पडण्याचा पर्याय खुला असेल. या एका विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क आणि वितर्क सुरू झाले आहेत. काही जण तर याकडे त्यांच्या मनातील खतखत म्हणून देखील पाहत आहेत, तर काहींच्या मते हे केवळ आपल्या विचारांशी तडजोड न करण्याचा स्पष्ट संदेश आहे. तर काहींचं म्हणणं आहे की या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला जात असून तेथे राजकारण सोडण्याची घोषणा नाही. मात्र सध्या पंकजा मुंडे यांनी राजकारण सोडत असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा अर्थ लावताना संयम बाळगणं आणि अधिकृत भूमिकेची प्रतीक्षा करणं आवश्यक आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांनी उभा केलेला राजकीय वारसा आणि त्यांच्याशी जोडलेले लाखो कार्यकर्ते आजही पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक भूमिकेकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे त्यांच्या या एका वक्तव्यानेही राज्याच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा होणं स्वाभाविक आहे. आता हा संदेश केवळ तत्वांशी तडजोड न करण्याचा होता की भविष्यातील एखाद्या मोठ्या राजकीय निर्णयाचा संकेत होता, याचं उत्तर आता येणारा काळच देईल. तुम्हाला काय वाटतं? पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय असू शकतो? मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.